नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, याआधी आपण आपले GFCचे 8 प्रकरणं झाले होते आणि शेवटचे काही प्रकरणं बाकी होते. पण तरी मी शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करते, कारण हा सर्वात महत्त्वाचा प्रकरण आहे. या प्रकरणावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि मोठे प्रश्न जे आहेत ते सुद्धा याच प्रकरणातून विचारले जातात. त्यामुळे आज आपण चालू करूया वाहतूक या प्रकरणाला. बघा, वाहतूक हे प्रकरण जे आहे, या प्रकरणामध्ये वाहतुकीचे जे प्रकार आहे त्या प्रकारांचे फायदे तोटे विचारले जातात. जसं रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, या सगळ्या वाहतुकींचे प्रकार विचारले जातात. तरी पण आपण याची थोडं एक्सप्लेनेशन घेऊया. बघा, प्रस्तावनावर दिलं आहे तुम्हाला. आणि वस्तू, सामग्री, कच्चा माल इत्यादी तसेच प्रवासी इत्यादींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे म्हणजे वाहतूक होय. या प्रक्रियेत वाहतुकीच्या विविध साधनांचा वापर केला जातो, जसे ट्रक, मोटर, टेम्पो, डिलिव्हरी व्हॅन, रिक्षा, गाडी, ऑटो रिक्षा, व्हॅन इत्यादी. वाहतूक म्हणजेच काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा मालाची ने-आण करणे म्हणजेच काय झालं, वाहतूक. आता वाहतुकीचे महत्त्व काय आहे की वाहतूक आणि वाहतुकीची साधने याला पर्याय नाहीत. वाहतूक आणि वाहतुकीच्या साधनांचे अनेक प्रकार आहेत. वाहतुकीच्या या विविध प्रकारांमधून कोणताही एक प्रकार सर्वश्रेष्ठ आहे असेच काही ठामपणे म्हणता येणार नाही. कारण वाहतुकीचे प्रकार जरी भिन्न भिन्न असले तरी त्या प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे असेच महत्त्व, स्वतंत्र असे महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वसमावेशक वाहतुकीच्या विविध प्रकारांचे महत्त्व आपण या ठिकाणी जाणून घेऊया. इथे तुम्हाला जेवढे वाहतुकीचे प्रकार आहेत त्या सर्व वाहतुकीच्या प्रकारांचे तुम्हाला महत्त्व दिले आहे. पहिलं म्हटलं, अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी भूकंप, पूर, दुष्काळ, शीतलहर ह्या ज्या आहे अत्यावश्यक गरजा, ह्या भागविण्यासाठी वाहतुकीला फार महत्त्व आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये म्हटलं तुम्हाला, बाजारपेठेचे किमतीमध्ये स्थैर्य राखणे. बाजारपेठेत किमतीमध्ये स्थैर्य राखणे म्हणजे की बाजारपेठेत वस्तूची किंमत ही कशी ठरवली जाते, वस्तूला किंवा ती वस्तू बनवण्यापासून तर ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत जोही खर्च लागेल त्या संपूर्ण खर्चाची टोटल केल्यानंतर, म्हणजे त्या संपूर्ण खर्चाची बेरीज केल्यानंतर कोणत्याही वस्तूची किंमत आकारली जाते. तर जर वाहतुकीचा खर्च हा जास्त लागला तर आपोआप त्या वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा बदल घडून दिसून येईल. तर याकरता त्या वाहतुकीचा खर्च कमी लागावा याकरता चांगल्यात चांगली वाहतूक किंवा अशी वाहतूक जी कमी खर्चात येईल अशी वाहतूक निवडता येते. नंबर 3, किमान किंमत राखण्यास सहाय्यक. किमान किंमत म्हणजे कमीत कमी किंमत राखण्यास सहाय्यक. जलद व नियमित वाहतूक सेवेमुळे काय होईल, उत्पादन वाढविण्यास चालना मिळते. पर्यायाने वस्तूची विक्री किंमत कमीत कमी ठेवणे सोपे जाते. नंबर 4 म्हटलंय, ग्राहकात लाभदायक. किमान किमतीला प्राप्त होणाऱ्या विविध वस्तू व सामग्री वाहतुकीच्या जलद साधनांमुळे सहजपणे ग्राहकांना उपलब्ध होतात. यामुळे काय झालं, वस्तू व सामग्रीचा उपभोग क्षमता वाढल्यामुळे ग्राहकांचा जीवनमानाचा म्हणजे त्याचं लिव्हिंग स्टेटस सुद्धा वाढते. जर ग्राहकांना कमीत कमी किंवा किफायतशीर किमतीमध्ये जर वस्तू मिळाल्या तर आपोआप त्या ग्राहकांचा दर्जा काय ते उंचावते. नंबर 5 काय, शेतकरी व सैनिकांना उपयोगी. सर्वात जास्त उपयोग हा वाहतुकीचा शेतकरी व सैनिकांना होतो. ग्राहकांच्या कानोकोपऱ्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अवजारे, खते, बी-बियाणे व कीटकनाशके वाहतुकीच्या साधनांमुळे सहजासहजी उपलब्ध होते. या सर्वात जास्त शेतकरी व सैनिकांना या खते, बी-बियाणे, अवजारे या सगळ्या गोष्टींसाठी वाहतुकीची आवश्यकता असते. नंबर 6 पॉईंट म्हटलाय, सामान्यांच्या जीवनात सहजता किंवा सुलभता प्राप्त करण्यासाठी कशाची वाहतुकीची आवश्यकता असते.
या प्रश्नाचे तुम्ही पॉईंट्स पाठांतर करा. हा प्रश्न जास्त म्हणजे जास्त मार्क्सला विचारला जाणार नाही. 3 मार्क्सचा जो प्रश्न आहे यासाठी विचारू शकते, पण हा मोठा प्रश्न आहे नाही. वाहतुकीचे महत्त्व हा छोटा प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर नंबर 7 पॉईंट म्हटलं तुम्हाला संस्कृतींची जपवणूक. संस्कृतीची जपवणूकमध्ये काय म्हटलं तुम्हाला की वाहतुकीच्या विविध साधनांमुळे संस्कृती, कला, क्रीडा, साहित्य इत्यादी विविध घटनांची आदानप्रदान, कला, क्रीडा, साहित्य इत्यादी घटकांची काय करता केली ते आदानप्रदान म्हणजे देणे आणि घेणे विविध प्रदेशातील लोकांपर्यंत ने-आण करता येते. म्हणजे एखाद्या क्षेत्रात ज्या वस्तूची स्पेशालिटी आहे किंवा ज्या गोष्टींची स्पेशालिटी आहे ती वस्तू आपण दुसऱ्या प्रदेशात किंवा दुसऱ्या जिल्हा किंवा दुसऱ्या राज्यामध्ये आपण ती वस्तू नेऊ शकतो. कशाद्वारे? वाहतुकीच्याद्वारे. नंबर 8 उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळते. वाहतुकीचं सगळ्यात मोठं वाहतूक हे जे साधन आहे हे उद्योगधंद्याचं सर्वात महत्त्वाचं साधन मानले जाते. विविध प्रदेशातील निरनिराळ्या प्रकारच्या व्यावसायिकांना लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री इत्यादींची गरज तातडीने भागवता येते. कशाद्वारे? वाहतुकीद्वारे. तर हे होते वाहतुकीचे महत्त्व. आणि आता तुम्हाला दिले वाहतुकीचे प्रकार. वाहतुकीचे प्रकार 4 आहे. हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि रस्ता वाहतूक असे 4 प्रकार दिले आहे. सगळ्यात पहिलं हे जे 4ही प्रकार आहे हे 4ही प्रकार 3 प्रश्नांमध्ये विचारले जातात. 3 मार्कचे प्रश्नसुद्धा आणि जे 6 मार्क्सला जे सगळ्यात शेवटी 6 मार्क्ससाठी जे सगळ्यात शेवटी जो प्रश्न विचारला गेला आहे त्या प्रश्नामध्ये सुद्धा कोणत्याही एका वाहतुकीचे फायदे तोटे तुम्हाला विचारले जाऊ शकते. हा दरवर्षी उतरणारा प्रश्न आहे. त्यामुळे आपण पहिला प्रकार पाहू रस्ता वाहतूक. रस्ता वाहतुकीचं बघा, रस्ता वाहतुकीमध्ये लिहिताना मला माहीत आहे सगळ्यांनाच रस्ता वाहतूक काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण याची प्रस्तावना लिहित असताना कधीही पूर्ण पुस्तकी भाषा नाही पण पूर्ण गावठी भाषा ही वापरायची नाही. थोडीफार अशी भाषा वापरायची जी थोडीफार पुस्तकी असेल आणि थोडीफार तुम्हाला समजण्यासारखी असेल किंवा तुम्हाला लिहिता येण्यासारखी असेल. ठीक आहे. आता बघा रस्ता वाहतूक. प्राचीन काळापासून आपण रस्ता वाहतूक या प्रकाराचा उपयोग करतो. आजच्या संगणक युगात रस्ता वाहतूक ही एकमेकात द्वितीय अशी अहम भूमिका निभावित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रस्ता वाहतुकीमुळे प्रचंड क्रांती घडून आली आहे. फक्त अर्थव्यवस्थेतील सुधार नाही तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात रस्ता वाहतुकीमुळे कार्यक्षमतेत वाढ होत आहे. रस्ता वाहतुकीच्या प्रकारामध्ये अनेक उपप्रकार आहे, जसं बस, ट्रक, टेम्पो, मोटारकार, त्यानंतर ट्रॅक्टर, बैलगाडी, घोडागाडी, रिक्षागाडी, ट्रॅक्टर्स इत्यादी सगळे याचे उपप्रकार आहे. अनेक विविध प्रकार रस्ता वाहतुकीद्वारेच आपली सेवा देत असतात. रस्ता वाहतुकीच्या प्रक्रियेत निरनिराळ्या साधनांचे स्थळ, काळ व वेळेनुसार स्वतःचे स्वतंत्र स्थान आहे. म्हणजे प्रत्येक जे रस्ता वाहतुकीचे जे प्रत्येक प्रकार आहे त्याचे वेळेनुसार, काळानुसार आणि स्थळानुसार वेगवेगळे प्रकार आहे. या व्यतिरिक्त रस्ता वाहतुकीमध्ये उंट, घोडा, गाढव, खेचर, हत्ती इत्यादी प्राण्यांचा सुद्धा वापर विविध प्रदेशात कमीत कमी या कमी अधिक प्रमाणात करण्यात येतो. याची प्रस्तावना लिहित असताना अशाच भाषेत, मी तुम्हाला पूर्ण रट्टा मारायला म्हणत नाही, पण अशीच थोडीफार भाषा वापरून जर तुम्ही लिहिलं तर त्याला पेपर तपासणारला सुद्धा ते एक्सप्लेनेशन आवडू शकते. आता बघा रस्ता वाहतुकीचे फायदे दिले. सर्वात पहिला पॉईंट तो म्हणजे स्वस्त, सुलभ आणि किफायतशीर. सर्वांना परवडणारी वाहतूक म्हणजे कोणती झाली? रस्ता वाहतूक. वाहतुकीच्या इतर प्रकारांशी तुलना करता रस्ता वाहतूक हा जो प्रकार आहे हा सहजपणे सामान्याला परवडण्यासारखा आहे. नंबर दुसरा पॉईंट आहे थेट घरपोच सेवा. रस्ता वाहतूकमुळे काय होते? थेट घरपोच सेवा मिळते. ग्राहक, उद्योजक असो या प्रत्येकाला
थेट घरपोच सेवा मिळते. नंतर नंबर 3 पॉईंट आहे सुलभ नियंत्रण. सुलभ नियंत्रण म्हणजे की कंट्रोल. कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही साधनांना जोपर्यंत त्याच्यावर नियंत्रण किंवा कंट्रोल करता येणार नाही तोपर्यंत ते साधन धोकादायक ठरू शकते. पण रस्ता वाहतूक हे असे साधन आहे ज्याला नियंत्रण किंवा कंट्रोल करता येते. नंबर 4 आहे चोरांपासून सुरक्षित. चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा रस्ता वाहतूक हे साधन फार महत्त्वाचं आहे. नंतर नंबर 5 आहे जलसेवा व रोजगाराच्या संख्येत वाढ. सर्वात जास्त रोजगाराची संख्येत वाढ हे कशामुळे झाली आहे? रस्ते वाहतूकमुळे. जलसेवा व रोजगारांमध्ये वाढ. नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे व रस्ते विकासाच्या प्रक्रियेमुळे वाहनांच्या संख्येत काय झालं? दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्यामुळे विविध प्रकारचे वाहन व वाहतूक व्यवसायांशी संबंधित एकूण उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या प्रश्नाचं उत्तर पाठांतर करत असताना प्रस्तावना व्यवस्थित वाचून घ्यायची. प्रस्तावना व्यवस्थित वाचल्यानंतर फक्त त्याचे पॉईंट्स पाठांतर करायचे. हे जे पॉईंट्स आहे ते पॉईंट्स पाठांतर करायचे. जसं नंबर 1 आहे स्वस्त व सुलभ किफायतची. एवढं एक्सप्लेनेशन त्याचं पाठांतर करायचं नाही, फक्त पॉईंट्स पाठांतर करायचे. दुसरा पॉईंट आहे थेट घरपोच सेवा. तिसरा पॉईंट आहे सुलभ नियंत्रण. पण हे पॉईंट्स पाठांतर केल्यानंतर याला व्यवस्थित परीक्षेत एकाखाली एक सगळे पॉईंट्स लिहून टाकायचे, मग त्याला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. त्यात नंबर 6वा पॉईंट आहे याचा शीघ्र विनाशी वस्तूंसाठी लाभदायक. शीघ्र विनाशी वस्तू कोणत्या आहे? दूध, फळे, भाजीपाला, अंडी, ज्याचा कार्यकाळ कमी आहे, जे कमी काळ टिकू शकते अशा वस्तू, त्या झाल्या शीघ्र विनाशी वस्तू. यासाठी फक्त रस्ते वाहतूकच कामी पडते किंवा रस्ते वाहतुकीमुळेच ह्या शीघ्र विनाशी वस्तू वेळेवर पोहोचू शकते. बघा आता 7वा पॉईंट दिला शासनाच्या करांमध्ये वाढ. शासनाला जो टॅक्स पुरवला जातो किंवा शासनाला जो कर मिळतो हा सर्वात जास्त कर हा रस्ते वाहतुकीमुळे मिळतो. वाहनांच्या संख्येतील वाढीमुळे निरनिराळ्या स्वरूपात कर प्राप्त होऊन करांच्या स्वरूपात शासनाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते. नंबर 8 आहे किमान गुंतवणूक. किमान भांडवलात वाहतूक क्षेत्रात व्यवसाय सुरू करता येतो. वाहतूक क्षेत्रातील व्यवसायामध्ये वापरण्यात येणारे ट्रक, टेम्पो इत्यादीच्या भरण पोषणासाठी न्यूनतम खर्च येतो. किमान गुंतवणूक म्हणजे कमीत कमी गुंतवणूक करावी लागते. नंबर 9 आहे जीवनमानाचा स्तर उंचावतो. जीवनमानाचा स्तर म्हणजे लिव्हिंग ऑफ स्टेटस. आपलं लिव्हिंग ऑफ स्टेटस उंचावते. आपल्याकडे जसजशी वाहतुकीची साधने ही येत जाते तसं काय आपलं लिव्हिंग ऑफ स्टेटस म्हणजे जीवनमानाचा स्तर काय होतो? उंचावत जातो. हे होते याचे फायदे. आता याचे तोटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.